जय भीम जय संविधान व्हिडिओ बनण्याचं कारण असं आहे, आपल्या सर्वाला माहीत असेल, काल परवाच आपल्या राज्यात फडणवीस सरकारने म्हणजे 6 मार्च 2026ला एक कायदा ज्याचं नाव महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026चा मसुदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवून त्यास मान्यता घेतलेली आहे। पुढे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या मसुद्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे। या कायद्यामध्ये एखाद्याने जर धर्मांतर केलं तर त्याला 7 वर्षाची शिक्षा आहे आणि 5 लाख रुपयाचा दंड आहे। असा संविधान विरोधी राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन आमच्या धर्म स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशा कायद्याचा भीम टायगर सेनेचा एक राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी जाहीर निषेध करतो आणि सदर कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मी भीम टायगर सेनेच्या वतीने मी दादासाहेब शेळके शासनाकडे जाहीर मागणी करतो। आपल्या सर्वांना माहीत असेल की हा कायदा करण्यापाठीमागचा उद्देश इथल्या मनुवादी इथल्या हिंदुत्ववादी लोकांना खुश करण्यासाठीच हा कायदा आणलेला आहे। इथल्या बौद्धांना, इथल्या ख्रिश्चनला, इथल्या मुसलमानाला टार्गेट करण्यासाठीच हा कायदा आणलेला नाही। एवढंच नाही तर मी जबाबदारीने बोलतो, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली होती सारा भारत बौद्धमय करण्यासाठी, त्या प्रतिज्ञेला खीळ घालण्यासाठी, त्यापुढे गतिरोधक निर्माण करण्यासाठीच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम हा कायदा आणलेला आहे। हा माझा जाहीर आरोप आहे। तुम्हाला माहित आहे आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान लागू आहे। त्या संविधानाने आम्हाला भारतीय संविधान भाग 3 फंडामेंटल राईट मूलभूत हक्क आर्टिकल 25(1) मध्ये आम्हाला सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून आम्हाला एखादा जर धर्म पटला तर धर्मांतर करण्याचा आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे। संविधानाचा आर्टिकल 25(1) हे सांगतं, सदविवेक बुद्धी जागृत ठेवून म्हणजे माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला जे जे पटल तो मी धर्म स्वीकारेल, हा माझा फंडामेंटल राईट आहे। एवढंच नाही, राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन धर्म स्वातंत्र्याच्या बाबतीत 1977ला सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट आलं। त्या जजमेंटचं नाव होतं रेव्हरंड स्टॅनिस्लॉस विरुद्ध मध्य प्रदेश स्टेट। त्याचे मुख्य न्यायाधीश होते A.N. रे आणि 5 जजच्या खंडपीठाने सांगितलं की आर्टिकल 25(1) आपली सदविवेक बुद्धी जागृत ठेवून धर्म स्वीकारण्याचा अधिकार देतं। पण असं असताना या देशात असेल, या राज्यात असेल, जेव्हापासून भाजपचं सरकार आलं तेव्हापासून भाजप पक्षाचे नेते, मनुवादी नेते, हिंदुत्ववादी नेते या देशाला हिंदू राष्ट्र करा, या देशाला हिंदू राष्ट्र करा मागणी करत आहे। आणि म्हणून हिंदू राष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं पाऊल म्हणजे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम हा कायदा आहे। हा सुद्धा माझा जाहीर आरोप आहे। कालचं उदाहरण देतो मी, असे अनेक उदाहरण देता येईल मला। भाजपची खासदार मेघा कुलकर्णी यांनी 6 मार्च 2026 भाषणात सांगितलं की सध्याची योग्य संधी, योग्य वेळ आहे। कशाची वेळ, कशाची संधी? की या देशाला हिंदू राष्ट्र करायची। सगळेजण तुटून पडलेले आहेत हिंदू राष्ट्र करण्यासाठी। आणि मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे, यापुढे मला जो माझ्या संविधानाने जो अधिकार दिला, जे फंडामेंटल राईट दिले धर्म स्वातंत्र्याचे, यापुढे मी माझी सदविवेक बुद्धी जागृत ठेवून जरी धर्मांतर केलं, हे लोक जबरदस्ती केलं, जबरदस्ती धर्मांतर झालं, ज्यांनी मला दीक्षा दिली अशा लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकून ते या कायद्याच्या आडून म्हणजे धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्याच्या आडून जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही। हे सर्व मला वाटतं यांना हिंदू करण्यासाठी हे सर्व यांनी केलेलं आहे। म्हणून असा संविधान विरोधी कायदा, आमच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा कायदा, आमच्या मूलभूत हक्कावर हातोडा मारणारा कायदा, हा कायदा वेळीच रद्द झाला पाहिजेत। अन्यथा आजपासून
हिंदू राष्ट्राची सुरुवात झालेली आहे. कारण हिंदू राष्ट्र करण्यासाठीच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम हा कायदा मंत्रिमंडळाने मंजूर केलेला आहे, पास केलेला हा माझा जाहीर आरोप आहे. आणि म्हणून असा संविधान विरोधी, लोकशाहीला घातक असलेला, आमच्या मूलभूत हक्कावर गद्दा आणणारा कायदा थांबवण्यासाठी आणि रद्द करण्यासाठी सर्व संविधानवादी लोकांनी, सर्व सेक्युलर लोकांनी एका जागी यावं असं मी भीम टायगर सेनेच्या वतीने मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष आवाहन करतो. थांबतो. जय भीम, जय संविधान. आता